नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे। आज जो आपला समोर धडा आहे त्याचं नाव काय आहे? व्याकरणचा विरामचिन्ह। काय आहे? विरामचिन्ह। आणि हा विरामचिन्हचा हा दुसरा सीझन आहे। तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे। पहिल्या सीझन मध्ये आपण काय पाहिले की विरामचिन्ह यांची परिभाषा पाहिले आणि यांचे काही प्रकार पाहिले। तर चला बघूया। बघा, तुमच्या समोर आता आलेला आहे यांचा दुसरा प्रकार। पहिला प्रकार आपण पाहिले, आता यांचा दुसरे प्रकार किंवा दुसरा प्रकार आहे। तर दुसरा काय आहे? अल्पविराम। अल्पविराम चिन्ह आहे। कोणता आहे? अल्पविराम चिन्ह। पहिला कोणता होता? पूर्णविराम। आता आहे अल्पविराम चिन्ह। तर अल्पविराम चिन्ह कसा वाटते किंवा आपल्याला कुठे लावायचं आहे, हे सगळं प्रश्न तुमच्या मनात खडखडत आहेत, मला माहित आहे। तर चला मी सांगत आहे, तुम्ही नीटप्रमाणे ऐकून घ्या। बघा, अल्पविराम हा जे चिन्ह असा होता, कसं होतं? हा यांचं चिन्ह आहे। बघा आता, पढ़ते अथवा लिखते समय थोड़ी देर रुकने के लिए इसका प्रयोग किया जाता है। इसी प्रकार एक वाक्य में आए विभिन्न नामों को अलग अलग बताने के लिए इसका प्रयोग किया जाता है। इथे काय म्हणाले आहे की जे अल्पविराम आहे, जे अल्पविराम आहे यांची परिभाषा असं प्रमाणे दिलेली आहे की जेव्हा आपण अभ्यास करतो किंवा वाचन करतो अथवा त्यावेळी जेव्हा आपण लिहत असते त्यावेळ थोडा थोडा वेळानं आपल्याला कुठे थांबायचं आहे किंवा कुठे काय करायचं आहे यांचा प्रयोग केलेला जात आहे। या प्रकारे ही एक वाक्यात आहे आपल्याला कुठे विराम करायचा आहे किंवा कुठे विराम करायचा आहे, त्यांचा नाम करायचा आहे। तर याबद्दल यांचा प्रयोग असंही केलेले जाते। आणि जेव्हा विविध नाम येते, जेव्हा विविध म्हणजे वेगवेगळे नाम असतात ती येते आणि त्यांना कळण्यासाठी किंवा त्यांना प्रयोग करण्यासाठी यांचा प्रयोग होऊन जात आहे। जसं इथे नाम दिलेले आहेत किंवा मीही सांगते तुम्हाला, जसं आपण म्हणतात ना किंवा लिहितात, जसं सोनू, मोनू, हिना, रीना। तर याबद्दल आपण जेव्हा हा लिखते ना, तर सोनू म्हणजे इथे तुम्हाला अल्पविराम लावायचं म्हणजे मोनू, मग अल्पविराम लावायचं आहे। तर याप्रमाणे आपण असंही नाम लिहितं आणि त्यानंतरही आपण असंही अल्पविराम करून जात आहे। कळतं? हो। तर यांचा प्रयोग असंही प्रमाणे होऊन जात आहे। जसं इथे तुम्हाला काही उदाहरण दिलेले आहे। बघा, तुम घबराओ मत, नीलू, टोनू, मीनू अभी आ जाएंगे। तर तुम्ही इथे बघणार की इथे जे अल्पविराम दिलेला आहे, का दिलेला आहे? कारण इथे खूपच नाम दिलेलं आहे। तर याबद्दल यांचा विराम करण्यासाठी किंवा यांचं नाम वेगवेगळे प्रमाणे घेण्यासाठी तर याबद्दल यांचा उपयोग करू लागते। कळतं की नाही? हो। तर चला दुसरा बघू। कोई कुछ कर सकता है, ते अल्पविराम, तो वह हम ही है। कोणीही काही करू शकतात, ते आपणही आहेत। तर याप्रमाणे तुम्ही इथे बघणार की इथे यांचा प्रयोग करून जात आहे। तिसरा, दादी माँ आंगन के आसन घरी खाना बनाती घर संवारती। तर याप्रमाणे तुम्ही बघणार की इथे आणि इथे, कारण का हा वेगवेगळे शब्द हे त्यामध्ये आता अल्पविराम लावायचा आहे। तर अशा प्रमाणे ही अल्पविराम लावणार आहेत। कळलं की नाही? हो। तर आता चौथा बघू। हमने सोचा अल्पविराम मनन को करो तुम, अल्पविराम सोचो तुम, समझो करो समीक्षा। तर याबद्दल तुम्ही पाहणार आहे की इथे वेगवेगळ्या प्रमाणे किंवा वेगवेगळ्या शब्दातून हा अल्पविराम दिलेले आहेत। कळतं की नाही? लवकरच लवकर सांगा। हो। तर चला अजून बघूया। आता तुमच्या समोर आलेला आहे अर्धविराम। काय आलेला आहे? अर्धविराम। अर्धविराम पण सांगते त्यांना, अर्धविराम दिलेले आहे। तर अर्धविराम कशाबद्दल देते ते आपण आता वाचन करत बघा। अल्पविरामचं चिन्ह अशा प्रमाणे दिलेले जात आहे। कसं? असं, वाक्य पढ़ते अथवा लिखते समय, जेव्हा आपण वाक्य म्हणजे अभ्यास करत आहे किंवा वाचन करत आहे त्याबद्दल किंवा लिहिताना वेळ जिस स्थान पर अल्पविराम के कुछ अधिक और पूर्ण विराम से कुछ कम ठहरना हो और एक वाक्यांश के साथ दूसरे का संबंध बताना हो तो इसका प्रयोग किया जाता है। तर इथे काय दिलेलं आहे की वाक्य, जेव्हा शब्द किंवा वाक्य आपण वाचन करते किंवा त्यांना लिहिते तर त्या स्थानावर अल्पविराम काही अधिक आणि पूर्ण विराम ते काही कम ठरून जात आहे त्या वाक्यांशला
एक साथ त्या वाक्याला साथ दुसऱ्याचा संबंध जोडून जात आहे किंवा बोलत आहे, तर याप्रमाणे यांचा प्रयोग केलेले जात आहे. त्यांना आपण म्हणतात अर्धविराम असंही म्हणतात. कळलं की नाही? हो. जसे इथे बघा, जसे तुम कितने भाग्यशाली हो, अर्धविराम, खुला खुला परिसर है. तर याप्रमाणे तुम्ही बघणार की हा बद्दल जे आहे, हा बद्दल जे आहे त्यांचा प्रयोग केलेले जात आहे. बघा, हरे भरे पेड़ हैं, सब चीजें तो तुम्हारे चीजें तो है तुम्हारे पास. तर याबद्दल तुम्ही बघणार की इथे पण दिलेले आहे. हम कर भी क्या सकते हैं, हम तो बच्चे, आम्ही करू का शकत, आम्ही तो मुलं आहे. तर याप्रमाणे तुम्ही बघणार यांचा प्रयोग कशाबद्दल दिलेले आहेत. कळलं की नाही? इथे पण बघा आणि इथे पण. कळलं? हो. आता तीसरा बघा, हिंदी के शब्द मिलनसार है परंतु सब नहीं, कुछ शब्द तो अंत तक अपना स्वतंत्र अस्तित्व बनाते किंवा बनाए रखते हैं. तर याबद्दल तुम्ही पाहणार की हिंदी या शब्दाचा मिलनसार आहे आणि यांचा काही, परंतु यांच्या जे शब्द म्हणजे सगळं शब्द नाही होतात, अंततः ते आपलं स्वतंत्र अस्तित्व बनवून शकतं. तर याप्रमाणे असंही दिलेले आहे. इथे तुम्ही बघणार यांचा प्रयोग केलेले आहे. आणि इथे ऐसे शब्द जो हमें निष्क्रिय करते हैं उन्हें हमें अपने जीवन व्यवहार निकाल बाहर करना चाहिए. तर याप्रमाणे मी तुम्ही इथे बघणार आहे की यांचा प्रयोग इथे दिलेले आहे. तर यांना आपण म्हणतात असं चिन्ह. कळलं? हो. तर चला अजून बघूया. आता आपल्या समोर आलेला आहे चौथा. कोणता आहे? प्रश्नसूचक चिन्ह. कोणता आहे? प्रश्नसूचक चिन्ह. आणि यांचं चिन्ह कसं प्रमाणे आहे? इथे बघा, हे यांचा चिन्ह आहे. कसा? असा चिन्ह आहे. बघा, जिस वाक्य में कोई प्रश्न आदि हो, ज्या वाक्यात कोणताही प्रश्न आदि होणार वहां इसका प्रयोग किया जाता है. तिथे यांचा प्रयोग करून जात आहे किंवा आपण कोणताही प्रश्न विचारून जात आहे त्याबद्दल यांचा प्रयोग केलेले जात आहे. तर पहिला बघा, जसे देखना यह है की कौन कितना उपयोगी है. आपल्याला पाहायचं हे आहे की कोण किती उपयोगी आहेत. तर याप्रमाणे इथे प्रश्नसूचक चिन्ह दिलेले आहे. कळतं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. दुसरा, बिरबल हरा घोडा कहाँ है. तर यांनी काय म्हणाले की बिरबल हिरवा घोडा कुठे आहे. तर याप्रमाणे इथे प्रश्नसूचक चिन्ह दिलेले आहे. आता तिसरा, हम एक है पर करे क्या. आम्ही सगळं एकच आहे पण आपण काय करू शकतो. तर याप्रमाणे इथे पण प्रश्नसूचक चिन्ह दिलेले आहेत. आता चौथा, अब मैं अपना दुखड़ा क्या सुनाऊ. आता मी आपला जे दुखडं आहे ते कुठून सुनाऊ म्हणजे कुठून ऐकू. तर याप्रमाणे इथे पण तुम्हाला बघितले आहे की इथे पण प्रश्नसूचक चिन्ह दिलेले आहे. कळतं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. तर अजून बघूया. आता बघा, आपल्या समोर आलेला आहे प्रश्न किंवा पाचवा योजक चिन्ह. कोणता आहे पाचवा योजक चिन्ह. तर याप्रमाणे इथे काय आहे योजक चिन्ह मध्ये, दो शब्दों को जोड़ने के लिए इसका प्रयोग किया जाता है. जेव्हा आपण दोन शब्द जोडून जाता तेव्हाही त्यांचा उपयोग करून जात आहे. दोन शब्दाला जोडायचा योजक चिन्ह यांचा प्रयोग करून जात आहे. जसं एक मामूलीसा सवाल था. तर मामूलीसा, तर याबद्दल तुम्ही पाहणार की याला जोडून जात आहे म्हणून यांना योजक चिन्ह असंही म्हणतं. कळलं की नाही? हो. दुसरा, इनके गुण तो मैं अभी अभी देख चुकी हूँ. तर यांचा जे गुण हे मी आता आता पाहिलेला आहे. तर याप्रमाणे तुम्ही इथे बघणार आता आता म्हणजे अभी अभी. तर याबद्दल यांना योजक चिन्ह असंही म्हणतं. कळलं की नाही? हो. आता इथे बघा तिसरा, इस हवेली में पिछले 10-15 साल से कोई नहीं रहता. या हवेलीतून पिछले म्हणजे मागचा 10 वर्षी, 10 किंवा 15 वर्षीय शाळापासून इथे कोणीही नाही राहत आहे. तर इथे तुम्ही बघणार 10 किंवा 15 याबद्दल जे चिन्ह लावलेलं आहे ते जोडून लावलेलं आहे. तर यांना आपण काय म्हणतात? योजक चिन्ह असंही म्हणतं. कळलं की नाही? हो. आता चौथा, अनाप शनाप शब्दों का प्रयोग हमेशा हानिकारक होता है. तर अनाप आणि शनाप याबद्दल तुम्ही पाहणार की इथे यांचा शब्द जोडून जात आहे किंवा या जोडण्याचे क्रिया केलेले आहे. तर यांना आपण म्हणतात योजक चिन्ह असंही म्हणतात. कळतं की नाही तुम्हाला? हो. आता असं काही शब्द आहे जे तुम्हाला नाही समजलं, असं काही आहेत का? सगळं समजलं? छान. तर अजून बघूया. आता आपल्या समोर आलेला आहे सहावा,
विषमसूचक चिन्ह. काय आहे? विषमसूचक चिन्ह. आणि हा जे तुमचा चिन्ह दिलेला आहे बघा, यांचं चिन्ह कसं आहे? असं चिन्ह आहे बघा. हर्ष, शोक, घृणा, विस्मय, हर्ष, शोक, घृणा, विस्मय, भय आदि भावों को व्यक्त करने के लिए इसका प्रयोग किया जाता है. तर इथे काय दिलेलं आहे? विषमसूचक चिन्ह यांची परिभाषा हर्ष, शोक, घृणा, विस्मय, भय यांचा भावाला किंवा यांचा भाव जेव्हा आपण व्यक्त करून जात आहे तेव्हा यांचा उपयोग किंवा यांचा प्रयोग करून जात आहे, त्यांना आपण काय म्हणतात? विस्मय सूचक चिन्ह असंही म्हणतात. कळलं की नाही? हो. तर जसं पहिला बघा, स्वतंत्र दिवस के उपलक्ष्य में हार्दिक बधाई. तर स्वतंत्र दिवसाच्या उपलक्षातून तुम्हाला हार्दिक अभिनंदन. तर याप्रमाणे इथे बघा की तुमचं चिन्ह दिलेलं आहे. तर याप्रमाणे असं विषमसूचक चिन्ह आहे. दुसरा बघा, अरे मैं फंस गई. तर अरे इथे तुम्हाला चित्र तुम्ही दिसत आहे, तुमचा जे चिन्ह आहे ते दिसत आहे. तर याप्रमाणे तिसरा बघा की अरे आणि हा चिन्ह इस वर्गत के पेड़ पे भूत आहे. या वर्गाचा वृक्षावर काय आहे? भूत आहे. तर याप्रमाणे तुम्ही इथे बघणार का हा चिन्ह दिलेले आहेत. चौथा, कलाम हा चिन्ह. कल तुम मुझसे क्या उपहार चाहोगे. उद्या तुम्ही माझ्याशी काय उपहार घेणार. तर याबद्दल तुम्ही बघणार की इथे जे आहे चिन्ह दिलेले आहे. तर याप्रमाणे हा कोणता आहे? विस्मय सूचक चिन्ह आहे. कोणता? विस्मय सूचक चिन्ह आहे. कळलं? हो. तर चला अजून बघूया. आता आपल्या समोर आलेला आहे सातवा. काय आहे? इकहरा उद्धरण चिन्ह. काय आहे? इकहरा उद्धरण चिन्ह. तर याप्रमाणे हा चिन्ह आहे. यांचं चिन्ह कसं आहे? इथे बघा, हा यांचं चिन्ह आहे बघा. जब किसी के उपनाम, किसी रचना या पुस्तक के शिक्षक को उद्धृत अद्वित करना हो या किसी के कथन को ज्यो का त्यों लिखना हो वहां इसका प्रयोग किया जाता है. बघा, इकहरण उद्धरण चिन्ह कशाबद्दल होते किंवा यांची परिभाषा काय बघा. जेव्हा कोणताही एक उपनाम किंवा त्यांची रचना किंवा या पुस्तकाचा शीर्षक आणि त्या उत्करण म्हणजे ते खूपच महत्वाची आहे हो, या कोणताही कथन त्यांना आपल्याला जो का त्यो म्हणजे जसं आहे तसंही लिहायचं आहे. तर यांचा प्रयोग असासाठी केलेले जात आहे. कळलं? यांचा प्रयोग असासाठीही केलेले जात आहे. जसं पहिला, रामधारी सिंह दिनकर बडे कवी थे. रामधारी सिंह दिनकर हे खूपच मोठे कवी आहेत. तर इथे तुम्ही बघणार की दिनकर, तर यांना काय करायचं आहे? आपल्याला असं पाहायचं आहे किंवा असं जे उपनाम आहे त्यांना दाखवायचं आहे. तर यांना काय दिलेलं आहे? इकहरा उद्धरण चिन्ह दिलेल्या आहे. दुसरा बघा, कामयानी के रचयिता जयशंकर प्रसाद है. कामयानी यांचं रचयिता जयशंकर प्रसाद आहे. इथे आपण यांना पण करू शकतो, पण इथे आपण पुस्तकाबद्दल बोलत आहे. तर याप्रमाणे इथे दिलेले आहे. तिसरा बघा, हमें पृथ्वी का प्रक्षेपण स्थगित करना पडा. आम्हाला पृथ्वी यांचं प्रक्षेपण काय करायला स्थगित करून जाणार आहे. तर याप्रमाणे तुम्ही बघणार इथे पृथ्वीला केलेले आहे. चौथा बघा, हमारे पास माँ के लिए पिता के लिए सुंदर शब्द है. आमच्याकडे माँ किंवा आई किंवा वडीलसाठी खूपच सुंदर शब्द दिलेले आहे. तर इथे आपण आई किंवा वडील समोर किंवा माँ किंवा पिता या समोर इकहरा उद्धरण चिन्ह दिलेले आहे. तर याबद्दल असंही इथे दिलेले आहे. कळतं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. तर याप्रमाणे असं इकहरा उद्धरण चिन्ह आहे. आता आपल्या समोर आलेला आहे आठवा काय? दोहरा उद्धरण चिन्ह. दोहरा उद्धरण चिन्ह बघा, यांचं असं चिन्ह आहे. जब किसी के कथन को जो का तो लिखना हो तो इसका प्रयोग किया जाता है. जेव्हा आपल्या कोणत्याही कथन किंवा कोणत्याही शब्दाला जो का तो म्हणजे जसंही लिहायचं आहे तसं आहे त्यांना त्यात असा चिन्हाचा प्रयोग करून जात आहे. बघा, जसं वही नाला गुरुजी, तर हा जे शब्द आहे त्याला आपल्याला तसंही लिहायचं आहे. तर इथे असं चिन्ह दिलेले आहे. दुसरा, हम नाले पर पूल बनाएंगे. आम्ही नाल्यावर काय बनवणार? पूल बनवणार. तर इथे पण तसंही दिलेले आहे. तिसरा, तो क्या भूत इंसानो जैसे होते. तर भूत जे आहे ते इंसानो जसं असते. तर याप्रमाणे इथे पण तुम्ही बघणार आहे. चौथा बघा, आप तयारी कीजिए ठिकाणा मैं बताता. तुम्ही तयारी करा, ठिकाणा मी तुम्हाला सांगणार आहे. तर याप्रमाणे इथे असंही दिलेले आहे. कळलं की नाही? हो. आता आपल्या सर्वश्रेष्ठ अंतिम आणि सर्वश्रेष्ठ महत्वपूर्ण 9वा, कोष्टक चिन्ह. तर कोष्टक चिन्ह कसं होतं? असा हा तुमचं चिन्ह आहे. तुम्ही सांगणार की हे तसंच आहे. तर हा तुमचं चिन्ह आहे. बघा,
कोष्टक का प्रयोग किसी पद का अर्थ स्पष्ट करने तथा संवाद के पत्रों की मानसिक स्थिती स्पष्ट करने के लिए किया जाता है. तर कोष्टक चिन्ह यांचा प्रयोग कशासाठी केले जाते? कोणताही पद किंवा कोणताही अर्थ स्पष्ट करायला किंवा कोणताही संवाद पत्र शोभित करणारा मानसिक स्थिती स्पष्ट करण्यासाठी यांचा प्रयोग करून जाते. जसं कविवर टैगोर, रवींद्रनाथ को कौन सुरेंद्र ये तो गजब हो गया प्रकट, तर हात अब बात हात से निकल गई. तर याप्रमाणे तुम्ही बघणार का हा जे नाव आहे त्याप्रमाणे असं चिन्हाचा प्रयोग करून जात आहे. कळलं की नाही? हो. तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो की यांचं जे चिन्ह आहे त्यांचं परिभाषा किंवा त्यांचा चिन्हाचा उपयोग कशासाठी होऊन जाते आणि यांचं काही उदाहरण पण आम्ही पाहिले आहे. तर चला आपण आज हे शिकलो की कशाप्रमाणे आपल्या भाषातून यांचा चिन्हाचा उपयोग करून जात आहे किंवा यांचे शब्द कशा बदली होते किंवा त्यांचा उपयोग कशासाठी होऊन जात आहे. कळतं की नाही? हो. धन्यवाद.